म्हणजे तुम्ही रोप आणलं का काय नाही, केलं? गुट्टी आणली सर, रोप घरी तयार केले. तुम्ही फक्त काळे आणले? हो. बर, हे काळ्या पण लय जीव गेलंय हे बाय, चिरफळलेली वगैरे. हा. म्हणजे थोडक्यात शूटच होता हा. हो. शूटला त्यांनी हा. बांधले कुठे, हो. त्याच्यात त्याला कळी त्याच्यामुळे झाली लगेच. म्हणजे ह्या काळ्या कशावर बांधल्या पाहिजे? लोक बदमाशी किती करतात बघा. हा, शेतकऱ्याचं वाटवायचं का मागे? शेतकऱ्याचं वाटलं दुसरं कोणीच करू शकत नाही, शेतकरीच करू शकतो. कमीत कमी असा तरी स्टंप हे बाई, हे बघा ह्याचा स्टंप बघा, ह्याचा स्टंप हे कशी आहे सर, हे जे शूट आहे ना, हा स्ट्रॉंग येतो. ओके. म्हणजे हा फरक आहे ना फार मोठा. किती दिवस झाले सर? हे दोन महिन्याच्या आसपास. 2 महिने. महिने. आणि अजून बघा खाली जसे तसं बघा, आहे का माती? माती जशीच्या तशी आहे. क्या बात आहे. या झाडाला काय केलंय? सर काहीच नाही सर. आपल्या मागच्या विजिट मध्ये या झाडाचं तुम्ही तोडलं तर ना, तोच झाड जास्त पाला तोडला का? नाही, तणनाशकचा इफेक्ट जास्त झालेला. मी जे तुम्हाला बोललो होतो हा, त्याच्याबद्दल जास्त बोललो तुम्ही. या 2 झाडांवर तणनाशकाचा इफेक्ट जास्त इफेक्ट झाला इथं याकडे. हे झाडच बघा, आणि फळधारणा कशी आहे? गच्च एकदम. हे बघा, ह्याची पण बघा एकसारखी. आणि घरी खातो. नातेवाईकांना याचा हो, नातेवाईक आता स्वतःहून विचारता, अरे पपई येणार आहे का सर? मी त्यांना एक्सपेरिमेंट करायला लावलं. काय? नातेवाईकांना काय? बाहेरची आणा, हा आपली घ्या. बर, आपली थोडी आपण कच्ची देतो. बरोबर. पिकत घाला. बर, दोन्हींना पिकत घाला. बर. दोन्ही पिकत घातल्यानंतर जी बाहेरची जी पपई येते ना हा. सर, अशी नरम अशी होऊन जाते. हा, गजगज होती ती. हो, गजगज होऊन जाते. हा, याचा म्हणजे कडकपणा तसाच राहतो. हो, आणि जेव्हा कट करून आपण खातो ना, हा, तर तो पल्प होऊन जातो पूर्ण. बर, हा सॉफ्ट लागतो. हा सॉफ्ट लागतो आणि असं फायबर जाणवतात की आपण. काही गाजर बी लावलं काय? हो सर, हे सग घरी. आणि परत ते लसूण केवढा आहे? हे वैदिकवरच आहे सर आपलं. हे लसूण. हो सर, हा जो प्लॉट आहे ना पूर्ण वैदिकचाच आहे. बर. हो. अच्छा. आणि हे पण याच्यावरच आहे. कृषी अमृतचा बेसल होता याला. बर. आणि नंतर याची ड्रेंचिंग करतो. म्हणजे तुम्ही रोप आणलं का काय केलं? गुट्टी आणली सर, रोप घरी तयार केले. तुम्ही फक्त काळे आणले? हो. बर, हे काळ्या पण लय जीव गेलंय. कोणतं सर? ही पण काळी पण बारीक आहे ना, तरी पण किती बारीक फुटली. किल्लाच काळी म्हणतात त्याला एकदम. ओके. हे बाय, चिरफळलेली वगैरे. म्हणजे थोडक्यात शूटच होता हा. हो. शूटला त्यांनी बांधले कुठे. म्हणजे एक सरासरी आपण स्टंप म्हणतो ना, कुठे शक्यतो स्टंपवर बांधली पाहिजे. हे काळ्या किती बारीक आहे, त्याच्यात त्याला कळी त्याच्यामुळे झाली लगेच. म्हणजे ह्या काळ्या कशावर बांधल्या पाहिजे? लोक बदमाशी किती करतात बघा. हा, शेतकऱ्याचं वाटवायचं का मागे? शेतकऱ्याचं वाटलं दुसरं कोणीच करू शकत नाही, शेतकरीच करू शकतो. डिमांड असल्यावर अशीच कामं चालतात सगळे. कोणामध्ये हिंमत नाही शेतकऱ्याचं वाटवं करायची. हा, हे बघा ह्या. आणि तरी पण रोप याच्यामध्ये 50% मर होते. असं एवढं बारीक जर असेल ना स्टंप, 50% मर होते. अंगठ्यासारखे स्टंप लागते डायरेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे बघा, हे बाई मोठे ना. हो सर. हे पहा, कमीत कमी असा तरी स्टंप. हे बघा ह्याचा स्टंप बघा, ह्याचा स्टंप हे कशी आहे? विगर चांगला आहे. हां, म्हणजे हे बघा, विगर नाही सर, हे जे शूट आहे ना, हा स्ट्रॉंग येतो. ओके. म्हणजे हा फरक आहे ना फार मोठा. याची प्रोडक्टिव्ह ग्रोथ झालेली आहे स्टंपची. स्टोरेज म्हणतो की नाही आपण, स्टोरेज शेजारीच फरक आहे बघा. स्टोरेजचा फरक काय होतो की जेव्हा शेतकरी म्हणतो की बाबा माझ्या बागेला कळी येईल का, जेव्हा स्टोरेज असतं तेव्हा त्या झाडाची जी ग्रोथ आहे ती प्रोडक्टिव्ह ग्रोथ होती. स्टोरेज नसलं की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती. आता याला किती फुटवे आले बघा, याला फुटवे का आले? कारण याच्यामध्ये मेरिस्मेटिक टिश्यू अजून काय आहे, जादा आहे. मेरिस्मेटिक टिश्यू कुठं असतात? शेंड्यामध्ये असतात. फुटवे आले म्हणजे याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होणार? जास्त होणार. आणि याच्याकडे डायरेक्ट एक शूट निघाला, तो डायरेक्ट वरती गेला. म्हणजे ही जी शूट आहे याला काय असणार आहे? ताकद असणार आहे, बरोबर आहे की नाही? स्ट्रेंथ मिळणार आहे. मग याला स्ट्रेंथ नाही मिळणार, हे लवकर वीक होणार. याला लगेच कळी बी आली लगेच. कळी आली म्हणजे यातलं स्टोरेज लगेच काय करणार? ते
फेकून देणार. ही काडी आहे ना, ही पेन्सिल काडी आहे, बरोबर आहे. पेन्सिल काडी, स्टंप आणि ही रिफिल काडी, बरोबर आहे. रिफिल काडीला हा जो म्हणतो आपण रिफिल काडी मॅच्युअर्ड होऊन दिली का मग तिचं काय बनतो, पेन्सिल काडी बनते. पेन्सिल काडीला माल आला पाहिजे किंवा स्टंपला आला पाहिजे. असं जर काळी बारीक काडीला जर आला तर मग तो माल गळतो जास्त किंवा रोगाला बळी पडतो. आणि ही शेंड्याची बाजू आहे ना, आणि ही जी हा जो स्टंप असतो हा कुठं असतो, मागे असतो. ज्या अर्थी त्याने स्टंपला धरलेलं नाही माल किंवा जास्त त्याने हीच यालाच बांधलेली गुटी, त्या अर्थी त्याचं झाड लहान असणार आहे, जो कोणी असेल रोपावाला तो. म्हणजे इथं बसल्या त्याचं काही पोस्टमॉर्टम करू शकतो की नाही आपण, फक्त ती काय पाहिजे तुमच्याकडे, दृष्टी पाहिजे. आता आपल्याला फरक पडत नाही, कारण आपलं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान तुमच्या व्हरायटीवर किंवा बेसवर काम करत नाही. पिकाच्या याच्यावर ते कशावर अवलंबून आहे, मातीवर, ते रोपावर किंवा बियावर अवलंबून नाही. तसं पावसाळ्यामध्ये मर्क बी उतरतं, तसं SCT वैदिकमध्ये मर्क रोपसुद्धा पैलवान होऊन जातं. त्याच्यामुळे ती भीती आपल्याला नाही, म्हणून आपण काही पण लावायचं. तर तुम्ही याला काय टाकलं, बेसल डोस, कृषी अमृत आणि गांडूळ खत घेतला होता. तुम्ही इमानदारीने ही गुटी आहे ना, दुसरी कुणी जर नेली असत त्याला विचारा, केमिकल व ही गुटी भर म्हणावं तू. अच्छा. त्याच्यामध्ये गांडूळ खत टाक, सारे दुनियाची ह्युमिक ॲसिड वत सगळं कर तू, आणि हे आम्हाला काय करून दाखव, अशी ग्रोथ करून दाखव. किती दिवसात झाले सर? हे 2 महिनेच झाले. 2 महिन्यामध्ये एवढे छान झाले. हो. आणि एकसारखे बघा एकदम. हो. आणि परत घरची पालक, घरचं धन, आणि ही पालक घरची आहे. हो हो, घरी खाण्यासाठीच केलेली. ते बघा ना केवढं झाड झालंय बघा. ते त्याचा पाला बघा, नाही त्याचा पालकचा पाला जर असं मोठं झालं ना झाड तर ते ग्रीनरी राहत नाही, त्यांना पिवळं पडतं पिंगट असं. गुड. आणि हे रोप लावलेलं आहे कांद्याचं. अच्छा. 10 दिवसात येईल लागवडीला. अच्छा. डाळिंबातच लावायचं आपल्याला. बर. हो. छान. किती दिवस झाले सर? हे 2 महिन्याच्या आसपास. 2 महिने. म्हणजे याची ग्रीनरी जी आहे किती जबरदस्त आहे बघा ना. याची भाजी सुद्धा खाऊ शकतो आहे ना. आणि अजून बघा खाली जसे तसले बघा आहे का, माती जशीच्या तशी आहे. क्या बात आहे सर. हा जो एरिया आहे ना रोपाचा, हा माझा किचन गार्डनचा एरिया आहे. हा कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे. इथं केमिकल काहीच टाकत नाही आपण. वैदिक. हो. म्हणजे आधी ऑर्गॅनिक होतं, आता वैदिक वर झालं. व्हेरी गुड. वैदिक झालं म्हणजे औषधी झालं. हो. आणि याला सर आपला हा डोस टाकला होता जे तुम्ही सांगितलं होतं ना, कृषी अमृत, RNPH, बर, SSM, सम्राट डोस. हो. ओके. किती टाकला आता सर? एका झाडाला 2 किलो प्रमाणे टाकलेलं आहे. एक इथं. अरे वा. त्याच्यावर एकदा ड्रेंचिंग करून घ्या आता. हो. सेटिंग साठी आता काय करावं सर? याला ना, हो, बहार चांगला आलाय. या झाडाला काय केलंय? काहीच नाही सर. त्याला आहे ना सॉइल चार्जर होता ना एक, जास्त वेळा म्हणजे साधारणतः एक 20 ml सॉइल चार्जर ना 3 वेळा द्यायचं. सर आपल्या मागच्या विजिट मध्ये या झाडाचं तुम्ही तोडलं होतं ना, तोच झाड जास्त पाला तोडला का? नाही, तणनाशकचा इफेक्ट जास्त झालेला. मी जे तुम्हाला बोललो होतो त्याच्याबद्दल जास्त बोललो तुम्ही. या 2 झाडांवर तणनाशकाचा इफेक्ट जास्त इफेक्ट झाला याकडे. बरोबर. मग त्याला काय करा, सॉइल चार्जर आहे ना 20-20 ml असं प्रत्येक वेळेला ड्रेंचिंग करा. म्हणजे आता केलं की 8 दिवसांनी परत करायचं, असं 3 वेळा करा, ते रिकवर होऊन जाईल. सॉइल चार्जर आणि सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर. ओके. असं ते बघा झाडाला फळं बघा, वाकडे तिकडे बघा, इकडे बघा. तर काही वाकडे तिकडे फळं का बरं याला? सर मी एक्सपेरिमेंट पर्पजनी लावलं होतं तर घरी खाण्यासाठी. बर. तर याला आपण दुसरं काहीच टाकलेलं नाही. बर. डायरेक्ट लावून दिलेलं. हो. आणि जी केळीवर ट्रीटमेंट केलेली आहे ती सगळी पपईवर पण ट्रीटमेंट घ्यायचो मी, परंतु दुसऱ्या हा झाड सोडून. याला कंट्रोल ठेवला तुम्ही. हो. कंट्रोल ठेवल्यामुळे याला एकसारखी फळधारणा झाली नाही याला. आणि जितके पण फळं आहे ते सगळ्यांना अशी चोच निघालेली आहे, म्हणजे डिफॉर्मिटीज आहे, म्हणजे युनिफॉर्मनेस नाही, डिफॉर्मिटी आलेली आहे. म्हणजे फॉर्मेशन एकसारखं, आकार एकसारखा नाहीये, त्याच्यानंतर त्याची वाढ एकसारखी झालेली नाहीये. आता आपण हेच जे पुढचे झाड आहे त्यांना बघूया. हे झाड बघा, युनिफॉर्मनेस. या झाडाचं खोडपंपा, त्याचं खोडपंपा, याला एकसारखंपणा रेषा आहे आणि एकदम प्लेन आहे. आणि फळधारणा कशी आहे? गच्च एकदम. हे बघा, ह्याची पण बघा एकसारखी आहे. आणि सर तिकडे रस्त्याने बघितली त्याची पण एकसारखी. हा. याच्या जो पहिला काढलं होतं म्हणजे आतापर्यंत सरासरी मला 1.5 किलोच्या वरच
पपई तुम्ही माल काढला याचा हो. आणि घरी खातो. नातेवाईकांना याचा? हो, नातेवाईक आता स्वतःहून विचारता अरे पपई येणार आहे का. म्हणजे एवढं टेस्ट वेगळी आहे. हो त्याच्याबरोबर याला बेसल डोस टाकला. सर, मी त्यांना एक्सपेरिमेंट करायला लावलं. काय नातेवाईकांना काय? बाहेरची आणा, हा आपली घ्या. बर आपली थोडी आपण कच्ची देतो. बरोबर. पिकत घाला. बर दोन्हींना पिकत घाला. बर दोन्ही पिकत घातल्यानंतर जी बाहेरची जी पपई येते ना हा, हा. सर, अशी नरम अशी होऊन जाते. हा गजगज होती ती. हो, गजगज होऊन जाते. हा याचा म्हणजे कडकपणा तसाच राहतो. हो. आणि जे कट करून आपण खातो ना, हा तर तो पल्प होऊन जातो पूर्ण. बर हा सॉफ्ट लागतो. हा सॉफ्ट लागतो आणि असं फायबर जाणवतात की आपण त्याचं कारण काय माहिती का, जेवढं नायट्रोजन लेवल हाय होते हा. तेवढं त्याच्यामध्ये ना तो जो पल्प म्हणता तुम्ही तो सगळा काय होतो ज्युसी होतो. हो आणि जेवढा तुम्ही एसिडी वैदिकचा वापर म्हणजे कार्बनचा वापर वाढतो हा. तेवढा ते म्हणजे फायबर डेव्हलप होतो. म्हणजे फायबरिस जे फूड आहे ती खरं फायबरमध्ये त्याची किपिंग क्वालिटी काय होते वाढते. मतलब फायबर वाढण्यासाठी त्याला कार्बनची काय आहे गरज आहे. जसं मायक्रोरायझा एक फायबर आहे. मायक्रोरायझा काय एक फायबरस बुरशी आहे. मग ती फायबरस बुरशी जशी जेवढी वाढेल तेवढं तुमची पपईमध्ये काय वाढेल, त्या फळामध्ये काय वाढेल, फायबर वाढेल. म्हणून कुठल्याही फळबागांसाठी जमिनीमध्ये मायक्रोरायझा फार महत्वाचा आहे. कारण त्याच्यामुळे त्याच्या झाडामध्ये काय वाढत असतो, फायबर वाढत असतो. हो. अरे नॅचरल डाल पाक जे आहा! म्हणतात ना, पिकलेली. पाड आहे पाड. हो. आपण कापून खाऊ सगळे. हा चालेल ना. ओके हे एक काढा. चला आज आमचा सत्कार करा येणे. आहे ना सर, अजून आहे. चला काढतो. हे काय वजन असेल हे पपईच का हो? सर हे 3 किलो प्लस आहे. सुरुवातीला लोक- त्या झाडांचे पण 3 किलो लोक प्लस. पपया लावता ते पपया लावून सुद्धा अशा पपया येत नाही. लावून इथे फक्त काय केलंय, फक्त बेसल डोस आहे सर. हा बेसल डोस टाकला आहे. आणि आणि तो बी soil आता charger. शेजारी आहे बुवा, चला हा हे लावलंय म्हणून घरी खायला. हा हे बघा झाड कसं हालतंय बघा. नाही बघा ना तुम्ही तो लोड किती खतरनाक आहे.